सांगलीमधील साखर कारखान्यावरूनही पडळकरांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप केलेत। सांगलीमधील अनेक साखर कारखाने जयंत पाटलांनी हडपलेले आहेत असा आरोप पडळकरांनी केलाय। जतमधील साखर कारखाना जयंत पाटलांनी 44 कोटींना घेतला। त्या साखर कारखान्याची 280 एकर जमिनींपैकी 10 ते 20 एकर जमीन विकून बँकेमध्ये पैसे भरले असते तर कारखाना वाचला असता असंही पडळकरांनी म्हटलंय। तसंच सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरून सुद्धा पडळकरांनी जयंत पाटलांवर मोठा आरोप केलाय। माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 280 एकर जागेमध्ये जतमधल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातली मंगळसूत्र ठेवून, दागिने ठेवून, शरड करड विकून, धान्य विकून, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी विकून शेअर्स भरले आणि तो कारखाना उभा केला। तो कारखाना तुम्ही फक्त 44 कोटी रुपयाला घेतला। हे कुठल्या संस्कृतीत बसतं? आता 280 एकर जिथं जमीन आहे तिथं 10 लाख रुपये गुंठा जागेचा दर आहे। मग तुम्ही लीडरशिप तुमच्याकडे आलेले आहे तर तुम्ही त्यातली एक 20 एकर, 30 एकर, 40 एकर जमीन विकून त्या मध्यवर्ती बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पैसे भरले असते, आमचा कारखाना पण राहिला असता, जमीन पण राहिली असती। महाकाली साखर कारखाना कवठेमंकाळ आहे जो 280 एकरामध्ये आहे। तिथं जिल्हा बँकेनं आणि कोर्टाने जमीन विकायला परवानगी दिली आहे। जमिनीचा दर काढलाय 30 लाख रुपये गुंठा। किती? 30 लाख रुपये गुंठा। 110 कोटी रुपये कर्ज भरायचं आहे। 110 कोटी कर्ज भरायचं आहे। ज्यांना जमीन विकायला परवानगी दिली त्यांनी 15 कोटी रुपये बँकेत भरलेत। ह्या महोदयांचं म्हणणं असं आहे, नाही मला तो कारखाना घ्यायचा आहे। आता 110 कोटीला 60 एकर जमीन विकली तर ती सगळी कर्ज नील होतंय। 60 एकर जमीन गेली, परत 20 एकर त्यांनी एक परवानगी दिली, म्हणजे 80 एकर जमीन दिली। 200 एकर जमीन कारखाना राहतोय सभासदांचा। यांचं म्हणणं आहे नाही की तो आम्हालाच पाहिजे। सर्वोदय सहकारी साखर कारखाना, संभाजी अप्पा पवार, तुम्हाला माहीत होतं व्यक्तिमत्व, अत्यंत कष्टानं मेहनतीनं ते पुढे आलेलं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी सर्व लोकांना बरोबर घेऊन कारखाना काढला। मला त्यांनी विधान भवनामध्ये, मी तेव्हा आमदार नव्हतो, पण जेव्हा विधान भवनात मी त्यांना भेटायला आलतो तेव्हा त्यांनी एक तासभर स्टोरी सांगितली की बाबा कशा पद्धतीनं आम्हाला फसवलंय। पृथ्वीराज भैयाच्या पहाटे 3 वाजता सह्या घेतल्या, त्यांना सह्या कशा घेतल्यात हे पण त्याला माहीत नाही, आणि आज तो कारखाना त्यांच्याकडे नाही आहे। मग हे कुठल्या संस्कारात आहे? गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर कोणकोणते आरोप केलेले आहेत त्याची संपूर्ण मुलाखत आज दुपारी 12 वाजता आपण झी 24 तासवर पाहू शकणार आहात। सगळ्यांना हाणलं नाही, जयंत पाटील माझं नाव नाही। तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रात घराघरात मनामनात माझं नाव आहे। महाराष्ट्रात घराघरात मनात माझं नाव आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात स्फोटक मुलाखत पहा टू द पॉइंट, सकाळी 11:52 फक्त झी 24 तासवर।